रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आज कापूस संकटात, सोयाबीन उत्पादक संकटात, तूर उत्पादक संकटात, कांदा उत्पादक संकटात. पण शेतकरी संकटात नाही हा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर देण्याची ताकद नाही. आणि या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर आपण या निष्कर्षाची येतो तिचं बदल पाहिजे. आणि तो बदल पाहिजे असेल तर उद्याच्या मतदानाच्या दिवशी तुम्हाला निकाल घ्यावा लागेल, वचन दाबावं लागेल. आणि मोठ्या वचनाने एक अतिशय चांगलं जाणकार आणि तुमच्या भूमिकेच्या आस्था असलेलं खासदार आज काळ्यांच्या रूपानं तुम्हाला निवडून द्यायचं आहे. त्यांचं सवय भाषण तुम्ही ऐकलं, मी ऐकलं. मला मनापासून समाधान नव्या पिढीचं एक अतिशय उत्तम खासदार हा तुमचा जिल्हा सर्व देशाला देईल याच्याबद्दल माझ्या मनात सरकार नाही. मी इथं अनेकांचं काम पाहिलं. वसंत साठे आणि मी बरोबर पार्लमेंटमध्ये होतो. त्याच्यानंतरच्या काळात जे खासदार होऊन गेले त्यांचंही काम मी पाहिलं. पण साठेंच्या काळामध्ये ज्या पद्धतीने देश पातळीवर या जिल्ह्याचा नाव उल्लेख करत होता आणि ती स्थिती पुन्हा जर बघायची असेल तर अमर काळे यांना मोठ्या मताने विजय करणं, त्यांना देशाच्या लोकसभेवर पाठवणं, त्यातून या जिल्ह्याचं नाव होते सर्व हिंदुस्थानात जिल्ह्याशिवाय आणि तुमच्या प्रश्नाची सुटका झाल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आज या ठिकाणी मी देतो. मी काय आधी बोलून वेळ घेऊ नाही. आज ज्या पद्धतीने तुमच्या प्रश्नाची मांडणी त्यांनी आजच्या भाषणामध्ये केली त्यामुळे मला खात्री आहे की उद्या फायदा मिळतो. तुमच्या जिल्ह्याचं नाव अतिशय वर नेण्याचं ऐतिहासिक काम अमर काळेंच्याकडून केलं जाईल. मी अमर काळेंना विश्वास देऊ शकतो की तुम्ही या लोकांच्या भाषेवाना तुम्ही निवडून आल्याच्या नंतर मला अजूनही फायदा मिळतो. माझा कालखंड आहे. आम्हा लोकांची सगळी ताकद तुमच्या मागं उभी करेल. कुणी सरकार कोणाचं असो, कुणी मंत्रीच्या ठिकाणी असो, तुमचे राष्ट्र प्रश्न, प्रजाकरांचे प्रश्न दिल्लीमध्ये सुचत कसे नाही हे आम्ही बघू. आणि आमची सगळी राजकीय शक्ती तुमच्या पाठीशी उभी करून या भागातली जनता जी तुम्हाला लोकसभेमध्ये पाठवणार त्यांचं समाधान होईल अशी कामगिरी करू हा विश्वास तुम्हाला आणि काळ्यांना या ठिकाणी मी देतो आणि माझे दोन शब्द सोडतो.